नमस्कार. मी ॲडव्होकेट अविनाश कट्टी, ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षाचा खोब्रागडे गटाचा अध्यक्ष. पक्षाच्या वतीने आपणा सर्वांना एक महत्त्वाची विनंती करतो की येत्या या 2024 साली होणारी लोकसभेची निवडणूक ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. देशाचे भवितव्य बदलणारी निवडणूक आहे. त्याचप्रमाणे या देशात लोकशाही टिकेल की नाही हे ठरवणारी निवडणूक आहे आणि त्याचबरोबर ओबीसी आणि दलित आणि अल्पसंख्याक यांचे भविष्य व भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत अत्यंत जागरूकपणे या सर्व गटांना मतदारांनी मतदान केले पाहिजे. सध्या देशाच्या राजकारणामध्ये BJP आणि RSS सारखे संघटना हे देशाची घटना बदलण्यासाठी म्हणून आम्हाला मतदान करा, 400 पार करा असे सगळीकडे विनंती करत आहेत. देशाची घटना बदलणे म्हणजे या ओबीसी, दलित व अल्पसंख्याक या सगळ्यांचे सर्व अधिकार काढून घेणे, त्याचप्रमाणे या देशातील नागरिकांना गुलाम करणे इतकं त्या गोष्टीला महत्त्व आहे. आणि म्हणून देशाची घटना बदलू पाहणारे जे पक्ष आहेत, या पक्षाला आपण या खेपेला सत्तेत येण्यापासून रोखलं पाहिजे. 2014 साली माननीय नरेंद्र मोदींनी देशाला अत्यंत खोटी आश्वासने देऊन ज्याच्यातलं एकही ते पूर्ण करू शकले नाहीत अशी आश्वासनं देऊन, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाला मुस्लिम धार्जिणा, त्याचप्रमाणे महागाई वाढवणारा भ्रष्टाचारी पक्ष अशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाचं म्हणजे वर्णन करून सत्ता एक हाती काबीज केली. पण सत्ता आल्यानंतर काय केलं त्यांनी? सत्ता आल्यानंतर त्यांनी दिलेला एकही वचन त्यांनी पाळलेलं नाही. त्याचप्रमाणे या देशात अगोदर महागाई हटवण्यासाठी म्हणून मतं मागणारे पक्ष या देशात महागाई वाढवले. या देशात अत्याचार कमी करण्यासाठी म्हणून मतं मागणारा पक्ष या देशातला अत्याचार वाढीस लावला. आणि या देशातल्या लोकांचे 2 कोटी नोकरी देण्याचं अभिवचन दिलेला पक्ष या देशात 2 कोटी लोकांना नोकऱ्या तर दिल्याच नाहीत, पण ज्या लोकांच्या नोकऱ्या आहेत त्या सर्व लोकांच्या नोकऱ्या जाण्याची परिस्थिती आलेली आहे. आणि त्यामुळं या देशामध्ये बेकारीने उच्चांक गाठलेला आहे. जागतिक लेवलवर सुद्धा उच्चांक गाठलेला आहे. बेकारीमुळे लोकांचं दरडोई उत्पन्न कमी झालं, कामाला हात नाही, म्हणून दारिद्र्यात भर पडलेली आहे. या सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं असं आहे की देशाची जी ही घटक आहेत यांना त्रास होणार आहे. कशामुळं? घटना जर BJP जर सत्तेत आली आणि त्यांनी घटनेबरोबर काय छेडछाड केली तर आमचं सगळं म्हणजे स्वातंत्र्य निघून जाणार आहे, आमचं अस्तित्व नष्ट होणार आहे. आणि त्यामुळं या खेपेला आपल्याला BJPला सत्तेपासून रोखणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता ते एक नवीनच कार्ड खेळायला लागलेत. आपलं सर्व अपयश झाकण्यासाठी BJP आणि RSS आता नवीन कार्ड खेळत आहेत, हिंदू कार्ड खेळत आहेत. आणि लोकांना घाबरवण्यासाठी हिंदू खतरे में आहे असं विनाकारण लोकांच्या मनात गैरसमज पसरवत आहेत. खरे तर 800 वर्ष मुघलांनी या देशावर राज्य केलं, त्यावेळेस कधी हिंदू खतरे में नव्हता. 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, त्यावेळेस कधी हिंदू खतरे में नव्हता. आता तर सगळीच यंत्रणा ह्यांच्या हातात आहे, राज्य ह्यांच्या हातात आहे, पोलीस यंत्रणा, मिलिटरी, सर्व प्रशासन ह्यांच्या हातात असताना हिंदू खतरे में कसा येणार? पण त्यांना ह्याच्याशिवाय दुसरा काय पर्यायच सुचत नाही, कारण त्यांनी कुठल्याही प्रकारचं प्रगतीचं काम केलेलं नाही आहे. उलट या देशातल्या दलितांना आणि ओबीसीना म्हणजे त्रास देण्यासाठी म्हणून आता गुजरात सरकारने धर्मांतर कायदा केला, जेणेकरून तुम्हाला तुमचा धर्म बदलता येत नाही. म्हणजे जर तुम्ही हिंदू धर्मात दलित असाल तर तुम्हाला दलितच राहावं लागणार आहे.
अशा पद्धतीनं हे लोक दलितांच्यावर अन्याय करत आहेत। या देशात दलितांच्यावर ह्या 8 वर्षात जेवढे अत्याचार झाले तेवढं म्हणजे गेल्या 100 वर्षात कधी झाले नसतील इतके अत्याचार झाले। दलितांच्यावर अत्याचार झाले, मुसलमानांच्यावर अत्याचार झाले, मुसलमानांना असुरक्षित करून ठेवलं आणि दलितांच्यावर अत्याचार झाले। पुष्कळ ठिकाणी ज्यावेळेस बलात्कार झाले दलित स्त्रियांच्यावर त्यावेळेस प्रशासन यंत्रणा शांत बसून असते। अगदी लग्नात घोड्यावर बसायला सुद्धा बंदी। आणि परवा उत्तर भारतात एके ठिकाणी देवाला काहीतरी म्हटले असा आरोप घेऊन एका दलित माणसाला ओपन फाशी देण्यात आली। हे सर्व काय आहे हे महत्त्वाचं आहे। हे लोकशाहीचं प्रतीक आहे काय? त्यावर काय त्यांनी ॲक्शन घेतली काय? काही नाही। जर दलित आणि मुस्लिमांच्यावर काय झालं तर हे कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेत नाहीत आणि त्यांचं प्रोटेक्शन करतात। हे सर्व जर थांबवायचं असेल, दलितांना आपली अस्मिता जर जिवंत ठेवायची असेल तर या खेपेला BJPला सत्तेत येऊ देता कामा नये। आणि दुसरं एक आजकाल असं झालंय की हा माझ्या जातीचा कॅन्डिडेट, तो माझ्या जातीचा कॅन्डिडेट असं करून अपप्रचार केला जात आहे। पण एक लक्षात ठेवा मित्रो, BJPच्या विरोधातल्या मताचं विभाजन होऊ देऊ नका। BJPच्या विरोधातले मताचं विभाजन म्हणजे BJPला मदत, हे एवढं लक्षात ठेवा। कारण तसं जर झालं तर परत तुम्ही ज्या तत्वज्ञानाच्या विरुद्ध मतदान करतात त्यांनाच अप्रत्यक्षपणे मदत करतात। आमच्यातले काही राजकीय शहाणपणा गमावलेले लोक सांगतात की हा आमचा आहे, तो तुमचा आहे, यांना त्यांना मत घाला। पण तसं करू नका, जेणेकरून ज्या कारणासाठी तुम्ही मत घालायला लागलाय ते कारण काय निष्पन्न होणार नाही आहे। आणि जर आपल्याला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर जात-पात हे म्हणजे कुठल्याही प्रकारचा जात-पात वगैरे कुठल्याही प्रकारचा विचार न करता पक्षाची मूळ भूमिका काय आहे हे लक्षात घेऊन किंवा सत्ताधारी पक्ष जो आज निवडणूक लढवित आहे त्याला पुढे काय करायचं आहे हे स्पष्टपणे ते सांगत आहेत। हे सगळं लक्षात घेऊन मतदान करायला पाहिजे। तशी सोपी गोष्ट नाही आहे ही आणि गंभीर बाब आहे। आणि त्यामुळे या खेपेला मतदान करत असताना कोण कुठल्या जातीचा आहे आणि कुणाचा माणूस आहे हे विचार न करता आपल्याला मतदान केलं पाहिजे। नाहीतर आपलं नाहीतर घटना तर बदलतीलच ते, पण पेशवाई पण आणण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळं आपण सर्वांनी अत्यंत जागरूक राहून मतदान केलं पाहिजे। आणि कुणाच्याही कसल्याही दबावाला बळी न पडता तुम्ही मतदान करा। आणि BJPच्या विरोधातल्या मतांचं विभाजन होऊ नये एवढं लक्ष द्या। BJPच्या मताचं विरोधातल्या मतांचं विभाजन म्हणजेच BJPला मदत आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि आपण मतदान करा। ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीच्या केंद्रीय कार्यकारिणीने असा निर्णय घेतलेला आहे की या खेपेच्या निवडणुकीमध्ये ऑल इंडिया रिपब्लिकन पक्ष हा इंडिया अलायन्स बरोबर सोबत राहणार आहे। आणि त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी निर्माण केलेली समता सैनिक दलाने सुद्धा काँग्रेसच्या उमेदवारालाच पाठिंबा दिलेला आहे। काही लोक तुमच्यात वैचारिक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे त्याचा काही विचार करू नका। या महत्त्वाच्या सगळ्या संघटना आहेत जे दलितांच्या हितासाठी, ओबीसीच्या हितासाठी आणि अल्पसंख्याकांच्या हितासाठी झटणाऱ्या या सगळ्या संघटना आहेत। आणि त्यासाठी म्हणून ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षाने घेतलेला निर्णय हा पूर्ण विचारांती आहे आणि या देशातील ओबीसी, दलित आणि अल्पसंख्याकांच्या हिताच्या दृष्टीनं हा निर्णय घेतलेला आहे। आणि त्यामुळं इथं चिकोडी मतदारसंघामध्ये इंडिया अलायन्सचे उमेदवार, काँग्रेसची उमेदवार हे प्रियांका जारकिहोळी आहे, त्यांनाच आपण मतदान करा। आणि एक
म्हणजे कुठलाही विचार न करता त्यांना तुमचं पवित्र मत देऊन त्यांना प्रचंड मताने निवडून आणा, इतकी मी आपणाला विनंती करतो. जय हिंद. नमस्कार, मी राजकुमार मेस्त्री, ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी खोब्रागडे गट कर्नाटक सरचिटणीस जनरल सेक्रेटरी या नात्यानं मी आपणा सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो, 2024ची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक व इतर जातीच्या लोकांचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. तेव्हा मतदार बंधू भगिनींनो, विचार करा आणि मतदान करा. मतदान हा आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला पवित्र असा हक्क आहे आणि तो आपण बजावला पाहिजे. या मताचा मी आहे. गेल्या 10 वर्षातल्या कालखंडात पाहिलात तर ज्या 70 वर्षात जी भारताची प्रगती केली होती, ती प्रगती गेल्या 10 वर्षात अधोगतीकडे कशी चालली याचं एक द्योतक याचं म्हणजे भारतीय जनता पक्षानं चालवलेला हा कारभार. यांनी भ्रष्टाचार विरोधी भूमिका घेऊन मतं मागितली आणि 2014 साली आपण सत्तेवर आले. पण भ्रष्टाचार करणारे लोकच यांच्या पक्षात जास्त प्रमाणात घेऊन त्यांना क्लीन चिट देऊन आता सध्या महाराष्ट्रात चाललेलं राजकारण पाहतायच. महाराष्ट्रातलं राजकारण बघितलं तर सर्व भ्रष्टाचारी लोक हे भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत आणि त्यांनी अगदी क्लीन चिट दिलेले आहे. तर अशा पक्षाला आपण मतदान करायचं का? आणि ज्या पक्षानं घटनेवरच आघात करत आहेत, जो पक्ष घटनेवर आघात करत आहे त्या पक्षालाच आपण मतदान करायचं का? हाही प्रश्न येत आहे. काही लोक मुद्दामून जातीवादी पक्षाची जातीवादी भूमिका घेऊन आपल्याकडे मतं मागायला येत आहेत. पण विचार करा, भारत देशाचा विचार केला तर, देश पातळीवर विचार केला तर एक उमेदवार किंवा एक खासदार ह्या घटना बदलण्याच्या विरोधात राहून चालेल काय? त्याच्यापेक्षा जर समजा भारतभर असलेला एकच पक्ष म्हणजे काँग्रेस आणि बीजेपी या दोनच पक्षात ही जर निवडणूक असेल तर काँग्रेस पक्षाला जर आपण जास्त प्रमाणात मतं दिली आणि जास्त खासदार निवडून आणले, घटना बदलण्याला तरी विरोध करतील आणि घटना वाचवतील. या उद्देशानं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं गेल्या 2 महिन्यापूर्वी एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये आम्ही इंडिया आघाडी बरोबर अलायन्स केलं आणि इंडिया आघाडी बरोबर जाण्यासाठी आम्ही सर्वांनी एकमताने एकमुखी निर्णय घेतला आणि या ठिकाणी चिकोडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियांका जारकिहोळी या आहेत, त्या इंडिया अलायन्स कडून उभा आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही जाहीरपणे पाठिंबा व्यक्त केला आहे. तर त्यांना भरघोस मतानं निवडून द्यावं अशी मी पक्षाच्या वतीनं विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद. ನಮಸ್ಕಾರ, ನಾನು ಕಿರಣ್ ಕಾಂಬ್ಳೆ, ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಖೋಬ್ರಾಗಡಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ಇವತ್ತು ಕೆಲವು ಶಬ್ದಗಳನ್ನು ತಮಗೆ ಹೇಳಲು ಬಯಸುತ್ತೇನೆ. ಹೋದ 10-14 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ದಲಿತರು, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಮತ್ತು OBC ಅವರು, ರೈತರು, ಕಾರ್ಮಿಕರು, ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರ ಎಲ್ಲ ಹಕ್ಕುಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪ್ರೊಸೆಸ್ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. ಈ BJP ಸರ್ಕಾರವು 10-14 ವರ್ಷಗಳಿಂದ ಸರ್ಕಾರಿ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ಖಾಸಗೀಕರಣಗೊಳಿಸಿದ್ದರಿಂದ SC, ST, OBC ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಸಿಗ್ತಕ್ಕಂಥ ಸವಲತ್ತುಗಳನ್ನು, ನೌಕರಿಗಳನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಿಬಿಟ್ರು. ಅದರಿಂದ ಇವತ್ತು ತ್ರಸ್ತಗೊಂಡ ಈ ಎಲ್ಲ ಜನರು, ನಾನು ಕಳಕಳಿಯಿಂದ ಈ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದರೆ, ಈ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಈ ಒಂದು ಶಕ್ತಿಯಿಂದ, ಈ ಒಂದು ರಾಜಕೀಯ ಶಕ್ತಿಯಿಂದ ದೂರು ಇಡಬೇಕಂತ ಈ ಸಲ ನಾವು 2024ರ ಲೋಕಸಭೆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಿರ್ಧಾರವನ್ನ ನಾವು ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಪಾರ್ಟಿಯ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಖೋಬ್ರಾಗಡಿ ಈ ವತಿಯಿಂದ ಕೇಂದ್ರೀಯ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿಯ ಸಭೆಯಲ್ಲಿ
ನಾವೆಲ್ಲರೂ ಗಹನವಾದ 2 ದಿನಗಳ ಚರ್ಚೆಯ ನಂತರ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಇಂಡಿಯಾ ಅಲಯನ್ಸ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಬಿಜೆಪಿಯನ್ನು ಸೋಲಿಸಬೇಕಾದರೆ ಇಂಡಿಯಾ ಅಲಯನ್ಸ್ಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಂತ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಕೈಗೊಂಡು ನಮ್ಮ ಪಾರ್ಟಿಯೂ ಸಹ ಇಂಡಿಯಾ ಅಲಯನ್ಸ್ ಈ ಒಂದು ಘಟಬಂಧನದಲ್ಲಿ ನಾವು ಸಪೋರ್ಟನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇಂಡಿಯಾ ಅಲಯನ್ಸ್ನಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಲೋಕಸಭೆಯ ಅಧಿಕೃತ ಉಮೇದುವಾರರಾದಂಥ ಕುಮಾರಿ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರಿಗೆ ದಲಿತರು, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು, OBC ಅವರು, ರೈತರು, ಕಾರ್ಮಿಕರು, ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರು, ಬಡವರು, ಬಗ್ಗರು, ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಧರ್ಮದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಬಡವರು, ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿಕೊಂಡು ನಾವು ಈ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ತಾಯಿ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರಿಗೆ ಮತವನ್ನು ಹಾಕಿ ಪ್ರಚಂಡ ಮತದಿಂದ ನಾವು ಆರಿಸಿ ಆ ಲೋಕಸಭೆಗೆ ಕಳಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಬಂಧುಗಳೇ, ನಾವು ಒಂದು ವೇಳೆ ಕಳಿಸದೇ ಇದ್ದರೆ ಈ ಬಿಜೆಪಿಯವರು 400ಕ್ಕಿಂತ ಮೇಲ್ಪಟ್ಟು ನಾವು ಬರ್ತೀವಂತ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, 400ಕ್ಕಿಂತ ಮೇಲ್ಪಟ್ಟು ಬಂದರೆ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಅವರು ಹೋಗಲಾಡಿಸ್ತಾರೆ. ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಿದರೆ ನಮಗೆ ಮತದಾನದ ಹಕ್ಕು ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ನಮಗೆ ಮತ್ತು ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಅವರು ತರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಂಕೇತವನ್ನು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಈಗಾಗಲೇ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ದೇಶದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಥವಾ ಈ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಲೋಕಸಭೆ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ವಿವಿಧ ಸಂಘಟನೆಯ ಎಲ್ಲ ಬಂಧುಗಳಿಗೆ ನಾನು ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದರೆ, ಇಂಡಿಯಾ ಅಲಯನ್ಸ್ನ ಅಧಿಕೃತ ಉಮೇದುವಾರರಂತ ಕುಮಾರಿ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ತಾಯಿ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರಿಗೆ ಮತವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಈ ಒಂದು ಆಘಾತದಿಂದ ನಾವು ಹೊರಗೆ ಬೀಳಬೇಕಾಗಿದೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಈ ಆಘಾತದಿಂದ ನಾವು ಹೊರಗೆ ಬೀಳದೇ ಇದ್ದರೆ ಮತ್ತೆ ನಾವು ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೇವೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಸಂಕೇತವನ್ನ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೊಟ್ಟು ನನ್ನ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ